हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर ही आता चाललेली आहे, म्हणजे हे सगळं ऑर्डरचं जेवण आहे. आणि ऑर्डरमध्ये पाहिजेलं आहे सफेद वाटाण्याची उसळ, त्याच्यानंतर शिरा पाहिजेला आहे, गोडाचा शिरा पाहिजेला, तो पण गूळ घालून, जो मी आधी पण दिलेला होता. त्यांना आता आवडलेला आहे ना, तर त्यांनी परत मग गुळाचा शिरा इथे मागवलेला आहे. त्याच्यानंतर इथे फरसबीची भाजी ती बनवणार आहे. आणि सगळी ना कांदा टोमॅटो वगैरे कढीपत्ता जे पण लागणार आहे ना फोडणीसाठी, ती सगळी इथे तयारी करून ठेवलेली आहे. आणि आज सकाळी नाश्त्यासाठी ऑर्डर होती आलू पराठे. त्याच्यासाठी ना इथे आलू म्हणजे अजून आयुषचा नाश्ता बाकी आहे. त्यासाठी इथे मी हे मसाला बनवणार, जेव्हा मला पराठे बनवायचे आहेत ना तेव्हा मसाला बनवणार आणि मग त्याचे पराठे बनवून त्याला ते आमचा नाश्ता झालेला आहे. आणि आता परत चपाती पाहिजेला आहे ना, त्या चपात्यांसाठी पीठ मळायचं, त्यासाठी ते पीठ काढून ठेवलेलं आहे. चला तर आता ना ह्याच्या पुढे कशी मी तयारी करते किंवा कसं जेवण तुम्हाला तर माहितीच आहे, बरेच वेळा बघितलं आहे. माझं जास्त करून किचनमध्येच टाईम जात असतो त्याच्यासाठी ना तुम्हाला माहितीच आहे की सगळं जेवण वगैरे कसं बनवतं. आता इथे सफेद वाटाण्याची उसळ बनवायची आहे आणि इथे ना सांबार पाहिजे आहे त्यांना आज. तर सांबार इथे त्याच्यासाठी भाज्या, एका डब्यामध्ये भाज्या आणि एका डब्यामध्ये डाळ शिजायला घातलेली आहे. तर आता ही सगळी तयारी करते, फटाफट तुमच्याबरोबर शेअर करते पुढे की बघत राहा मी सगळं जेवण कसं बनवते ते. चला तर मग. आणि हो, मी काल ना वड्यांचं पीठ तुम्हाला जी हे दाखवलं ना, रेसिपी दाखवली ना वड्यांचं पीठ कसं केलं आहे, त्याचं दळण आता आलेलं आहे. तुम्हाला दाखवतं, इतकं छान सुगंध येतो त्याचा. मी ओपन करून बघितलं तर मस्त छान सुगंध येतो. तर तुम्हाला दाखवतं त्याचं टेक्स्चर कसं आहे, थोडंसं जाडसर पाहिजे तर ना वडे छान येतात आणि मस्त फुलतात ते. तर चला दाखवते. हा पीठ आहे ना, हा पीठ झालेला आहे 8 किलो भरलेला आहे, टोटल 8 किलो. आणि बघा असं भरभरीत पीठ आहे, तुम्हाला दिसतंय असं, हे बघा असं एकदम मऊ मऊ नाही आहे, पावडरसारखं असं भरभरीत आहे पीठ. छान याचा सुगंध पण छान येतोय, कारण का याच्यामध्ये चांगल्या बऱ्यापैकी मसाले वगैरे घातलेले आहेत ना. आता याची मी थोडीशी ना रेसिपी तुम्हाला दाखवेल, पण जेव्हा चिकन बनवेल ना तेव्हा नक्की दाखवेल याची रेसिपी, की मी वडे पण कशी बनवते आणि हे करते, कसे फुलतात वगैरे. तर मी आता ना इथे जेवणाची सुरुवात करते. म्हणजे पहिला मी जी छोटी भाजी आहे ती पाव किलोच आहे फरसबी, ती पहिला इथे फोडणीला घालून घेणार आहे. कारण की रात्री मला खूप लवकर म्हणजे डब्बा वगैरे द्यायचा असतो, परत बरंच सकाळपासून नाश्ता वगैरे द्यायचा असतो. त्याच्यामुळे ना मी अर्धी जेवढी कटिंगचं वगैरे काम आहे ना ते सगळं ना रात्रीच करून ठेवते. तरी ते फरसबी वगैरे मी रात्रीच कापून वगैरे ठेवलेली. वाटाण्याची भाजी असल्यामुळे ना मी वाटाणे वगैरे रात्रीच भिजत घातले होते. तरी ते फरसबी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी ना राई, जिरा, कढीपत्ता आणि एकच मिरची घातलेली आहे. आणि पिवळी भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे मसाला वगैरे काहीच वापरलेला नाही. थोडासा कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आणि छान भाजी याच्यावरती परतून घेतलेली आहे. ज्यांना टिफिन द्यायचं आहे ना त्यांना ना इतकं फिकं पाहिजे आहे ना, म्हणजे हे माझं दर महिन्याचं 4-5 दिवस माझ्याकडे असं टिफिन येतो. पण त्यांना इतकं फिक्कं जेवण द्यायला लागतं ना, की मला इतका अंदाज माझा चुकतो ना तिखटाचा वगैरे. पण आता झालं आहे, म्हणजे मला त्या ताई मला समोरून बोलल्या की तुम्हाला एकदम आता आमचं जेवण एकदम परफेक्ट जमायला लागलं. जेवढं तिखट कमी लागतं ना तेवढं तुम्ही प्रमाणात बरोबर देता. त्यासाठी विचार करा, पाव किलोच्या भाजीसाठी ना मी अगदी एकच हिरवी मिरची घातली, ते पण छोटीशी घातलेली आहे. तर इथे भाजी फोडणीला घातलेली आहे आणि मीठ वगैरे तेव्हाच घातलेलं आहे. आणि त्याच्यावरती मी झाकण मारून ठेवलेलं आहे आता, की जेणेकरून पाण्याची वाफेने छान अशी भाजी शिजली जाईल. कारण का फरसबीची भाजी आहे ना ती शिजायला ना थोडा वेळ घेते. तर ती फरसबीची भाजी एका साईडला शिजते आणि दुसऱ्या साईडला मी ना आता पीठ लागणार आहे ना चपात्यांसाठी. थोडंसं आहे माझ्याकडे, पण ते काय 2-3 आलू पराठे बनवले ना की तेवढं पीठ ज्यांना द्यायचे आहेत ना चपात्या, कारण का मला 2 ठिकाणी टिफिन द्यायचं आहे. त्याच्यामुळे ना त्या चपात्यांचं पीठ पुरलं नसतं. मग आता एका साईडला चपात्यांचं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि ते छान असं मुरायला ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला आहे ना मी शिरा बनवायला घेतलेला आहे. ते इथे शिरा मी छान असा खरपूस असा भाजून घेतलेला आहे. आणि हा गुळाचा शिरा मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना की त्यांना गुळाचा शिरा पाहिजे आहे. ह्याच्या आधी पण त्यांना इतका आवडला ना गुळाचा शिरा. ॲक्च्युली मी हे स्टेटसला ठेवलं होतं आणि त्या ताईंनी माझ्याकडनं लगेच मागवून घेतला. तर त्यांचा मुलगा लहान आहे, तर त्याला इतका आवडला ना, तो बोलतो की मम्मी प्रत्येक टायमाला जेवण बनवतो, तर रोज तर नाही देऊ शकत ना तर ते त्यांचा आजचा लास्टचा दिवस होता हे जेवणाचं ना, तो बोलला की आज आम्हाला शिरा द्या म्हणून.
इथे छान शिरा असा भाजून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला ना मी फरसबीची भाजीसुद्धा बघते आहे. ती एका साईडला परतत जाते, दुसऱ्या साईडला माझा छान असा रवा भाजून घेतो आहे. आता इथे मी 2 वाटी रवा घेतलेला ना, तर 1 वाटी याच्यामध्ये पूर्ण तूप घातलेलं आहे. कारण का आपल्याला एवढा प्रसादासारखा खूप तूप नाही करायचं आहे. त्यासाठी ना 2 वाटीला 1 वाटी तूप एकदम परफेक्ट होतो. म्हणजे घरात शिरा खायचा असेल तर हा प्रमाण एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट म्हणजे मनुका, काजू आणि बदाम घातलेला आहे. आणि ते पण ना आता म्हणजे जसा अर्धा माझा रवा भाजून होत होता ना, तेव्हा मी घातलेला आहे. ते छान एका साईडला भाजतं आहे, तोपर्यंत दुसऱ्या साईडला माझी भाजी झालेली आहे फरसबीची. ह्याच्यावरती फक्त अजून मला 5 मिनटं ह्याच्यावरती खोबरं आणि कोथिंबीर घातली ना, खोबरं थोडंसं ना शेकलं गेलं पाहिजे, भाजीमध्ये शिजलं गेलं पाहिजे आहे. नाहीतर काय होतं, लवकर आंबण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये खोबरं घातल्याच्यानंतर मी काहीतरी 5 मिनटं अजून भाजी छान अशी गॅसवरतीच ठेवली होती. आता ह्याच्यानंतर ना मी पाणी घातलेलं आहे. शिरा बनवताना माझं छान असं रवा हे झाला होता, शेकला होता. आता याच्यामध्ये ना मी 5 वाट्या पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. 2 वाट्यांना कोण 6 घालतात, मी इथे 5च घातलेलं आहे. कारण का गुळाचा पण पाणी किंवा साखरेचं पण पाणी सुटतो ना, त्याच्यामध्ये पण आपला छान असा रवा फुलला जातो. तर इथे मस्त गरम पाणी एका साईडला ठेवला होता आणि तो गरम पाणी मी आता त्याच वाटीने, एकच वाटीचा मी प्रमाण ठेवला होता. त्यासाठी ना मी इथे 2 वाटी रवा घेतला आहे, 1 वाटी तूप घेतलेलं आहे आणि 5 वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी शिरा त्या साईडला ठेवलेला आहे. शिरा एका साईडला शिजेल आता छान, कारण का मला त्याच्यामध्ये अजून हे घालायचं आहे, गूळ घालायचं आहे आणि आपलं वेलची पावडर घालायची आहे. तर इथे माझी फरसबीची भाजी झालेली आहे आणि आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे एका साईडला. मला ना सांबार बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी. तर इथे बघा आता मी ह्या स्टेजला आल्याच्यानंतर म्हणजे पाणी चांगलं त्याचं हे झालेलं आहे, शिजलेला आहे शिरा. याच्यामध्ये मी जो गूळ घातले त्याचं पण पाणी सुटतो, तो सुद्धा छान आता मस्त ह्याच्यामध्ये मेल्ट होणार आणि त्याच्याच वाफेवरती शिरा असा शिजणार. ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी वेलची पूड घातलेली आहे आणि छान असं रवा आणि गूळ एकत्र करून घेतलेला आहे आणि झाकण मारलेलं आहे. एक 5-7 मिनटामध्ये माझा शिरासुद्धा होऊन जाईल. आता इथे मी फोडणीला घालते. सांबार मला बनवायचा आहे. सांबारमध्ये पण त्यांच्या एकदम सिलेक्टेड भाज्या असतात. तर मी फक्त ह्याच्यामध्ये भाज्यांमध्ये ना भोपळा घेतलेला आहे, 1 बटाटा घालायला सांगितलेला त्यांनी, तर बटाटा घातलेला आहे. ते बोलले मला वांगं नको, म्हणून वांगं घातलेलं नाही आहे. आणि शेंग घातलेली आहे, भोपळा घातलेला आहे आणि फरसबी घातलेली आहे. एक ना छोटा गाजर घातलेला आहे. आता फोडणीमध्ये राई, जिरा, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत, सुक्या लाल मिरच्या असतात ना. आता हे पण त्यांना सांबार तिखट नको पाहिजे होतं, तर त्यासाठी ना मी छोटी लवंगी मिरची असते ना सुकलेली, ती न घालता मोठी कर्ली मिरची घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर छान असं कांदा टोमॅटो लांब लांब चिरलेलं होतं ना, ते घातलेलं आहे. थोडंसं मस्तपैकी नरम झाल्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो नरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. त्याच्या आधी मी ना मसाले घातलेले आहेत. आपला तिखट मसाला कलरचा असतो ना, तो घातलेला आहे, कारण का त्यांना तिखट मसाला नको होता. कलरचा मसाला असतो ना, फक्त चिली पावडर ती घातलेली आहे आणि अगदी थोडंसं गरम मसाला घातलेला आहे. छान असं मस्तपैकी तेलात छान कांदा टोमॅटो परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाज्या घातल्याच्यानंतर मग मी डाळ घातलेली आहे. भाज्या पण थोड्याशा तेलामध्ये आरामात परतवल्या, कारण का ना मस्त मऊ अशा शिजल्या होत्या. जास्त जर त्याला मी परतल्या असतं तर त्या सगळ्या भाज्या अशा कुस्कुरं झाला असता. तर त्याच्यानंतर डाळ घातलेली आहे आणि आता एका साईडला मी त्याला येण्यासाठी ठेवलेला आहे. इथे दुसऱ्या साईडला माझा छान असा मऊसूत असा शिरासुद्धा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता एका साईडला माझं शिरा झालेला आहे आणि फरसबीची भाजी झालेली आहे. जवळजवळ माझी आता एक 5-7 मिनटामध्ये सांबारसुद्धा होऊन जाणार. ह्याच्यामध्ये मी ना माझ्याकडे चिंच नाही आहे ना, त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये कोकमचा कोळ बनवलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ वगैरेसुद्धा घातलेलं आहे आणि आता फायनली माझी सांबार जो आहे तोसुद्धा होणार आहे. आता माझी तयारी चाललेली आहे भाजीची. जो वाटाण्याची मला उसळ बनवायची आहे ना, त्याची मी तयारी करते. एका साईडला मी सांबार ठेवलेला आहे. मस्त अशी शेगडी 2-3 ह्याची असेल ना शेगडी गॅस म्हणजे, तर आपलं इकडचं तिकडं फटाफट मी पहिला माझा जो गॅस शेगडी आहे ना त्याच्यावरती फोडण्या घालत असते आणि नंतर मग सगळे शिफ्ट करत असते, कारण का मला तिकडे कठीण जातं जरा, इकडे मला इझी पडतं, कारण का ह्या साईडला सगळं सामान ठेवलेलं असतं ना, म्हणजे जे कटिंग केलेलं ते ना मला पटापट उचलता येतं आणि मग फोडण्या घालता येतात. तर ते भाजीची आता मस्तपैकी
तयारी चाललेली आहे. ह्याच्यामध्ये मी राई, जिरा, कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. तो सुद्धा छान तेलावरती परतून घेणार आहे. ते तुम्ही बघू शकता माझा सांबार झालेला आहे. आता त्याच्यात मी कोथिंबीर घातलेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट माझी आता फक्त भाजी राहिलेली आहे आणि चपात्या बनवायच्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना द्यायचा होता टिफिन मला 12:30पर्यंत. तर आता इथे छान मस्तपैकी हे झाल्याच्यानंतर टोमॅटो कांदा नरम झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये परत तोच मसाला घातलेला आहे आणि त्यांच्यासाठी मी वेगळा मसाला घेऊन येते. मी घरातला मसाला वापरत नाही कारण का त्यांना अजिबात तिखट चालत नाही. त्यासाठी मी काश्मीरी लाल चिली पावडर असते ना ती घेऊन आलेली आहे आणि ती याच्यामध्ये मी आता घातलेली आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे. अगदी किंचितसं मी थोडंसं गरम मसाला घालतच असते कारण का अगदीच असं फिक्कं फिक्कं म्हणजे त्याला कलरसुद्धा व्यवस्थित येत नाही आणि मग टेस्टला पण आम्ही जेव्हा मी बनवते ना ह्यांचं जेवण झाल्याच्यानंतर कारण का आता ह्या जेवणाबरोबरच माझं पण जेवण मी एक्स्ट्रा बनवून घेते. तर त्यासाठी ना मग मी नंतर माझ्या भाज्यांना वगैरे परत एकदा फोडणी घालते. एवढ्यासाठीच कारण का मला तिखट लागतं ना त्याच्यासाठी मला परत डबल काम म्हणजे फोडण्या फक्त मसाल्यावरती तेलात परतून घालते. आता याच्यामध्ये मी वाटण जे बनवलं होतं तो वाटण घातलेला आहे आणि छान अशी उसळ फोडणीला घातलेली आहे. आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि 10 मिनटं तरी मी स्लो गॅसवरती छान भाजी आणि मसाला सगळं एकजीव होईपर्यंत असं मस्तपैकी बॉईल करून घेणार आहे. इथे फायनली माझं आता हे पण झालेलं आहे, भाजी पण झालेली आहे. याच्यामध्ये शेवटी कोथिंबीर घातलेली आहे आणि भाजी एवढीच थिक ठेवलेली आहे. अगदी पाण्यासारखी केलेली नाही आहे आणि अगदीच घटगोळा कारण का ना वाटाण्याची भाजी वगैरे बनवताना किंवा मूग वगैरे पण बनवताना ना एक तर तुम्ही टोपात शिजवलं तर ते कडकडीत राहतात थोडेसे आणि जर कुकरला लावलं तर गरगरीत होऊन जातात. तर तसंच आता केव्हा केव्हा काय होतं सफेद वाटाणे ना शिजत नाहीत. त्यासाठी माझे आता इथे मी कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि जर ते ठेवल्यानंतर रगडासारखं होतं. त्यासाठी ना खूप आरामात ते बनवावे लागतात. इथे सगळं माझं जेवण बनवून झालेलं आहे. टिफिन पॅक केलेलं आहे. एका ताईंना मी टिफिन दिलेला आहे आणि आता दुसरा टिफिन मी भरून लांब आहे थोडंसं त्यामुळे मला तिथपर्यंत जावं लागतं. तर इथे सगळ्या चपात्या वगैरे बनवून मी आता टिफिन पोचवून येते. तिथे आल्याच्यानंतर ना तुम्हाला मी दाखवते की शिरा आता टेस्ट केला आणि शिरा इतका छान झालेला. ॲक्च्युली गुळाचा शिरा जेव्हा बनवतो ना तोंडात टाकलं ना त्याची वेगळीच टेस्ट येते. तुम्ही केव्हा करून बघा की गुळाचा शिरा जर बनवत नसाल ना तर नक्की करून बघा. त्याची टेस्ट आणि साखरेच्या आपण शिरा बनवतो ना त्याची टेस्ट एकदम वेगळी असते. तर हा गुळाचा शिरा इतका छान झाला होता ना त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इतकी भांडी पडलेली ना टिफिन वगैरे बनवणं इतकं कठीण असतं ना सोपं नसतं. त्याच्यासाठी ना याच्यामध्ये इतकी भांडी आणि परत आता ही जेवणाची भांडी आहेत ना ती रिकामी झाल्याच्यानंतर एवढा भांड्यांचा खच होतो की विचारू नका. सगळं एवढं जेवण उरलेलं आहे ते आता आमचं जेवण होऊन जाणार. तरी पण मला ना थोडंसं चिकन उरलेलं होतं तर मी आता चिकन बनवून घेते कारण का आयुषसाठी मी थोडंसं ना कच्चं चिकन ना आदल्या दिवशीचं काढून ठेवलं होतं. कारण का शुक्रवारी मी बनवलं होतं थोडंसं आणि परत थोडंसं ठेवलं होतं कच्चं तसंच की मी त्याला शनिवारी बनवून देईल. आणि आता इथे मी फक्त साधं सिम्पल चिकन बनवणार आहे. वाटणाचं चिकन बनवणार नाही आहे. फक्त हे कांदा टोमॅटो हिरवी मिरची घातलेली आहे आणि आपलं जिंजर गार्लिक पेस्ट असते ना ती घातलेली आहे. हळद फक्त घातलेली आहे आणि त्याच्यावरती कांदा टोमॅटो सगळं परतवलेलं आहे आणि चिकन घातलेला आहे. छान मस्तपैकी इथे फक्त साधं सिम्पल फक्त आयुषपुरतीच चिकन मी इथे बनवलेलं आहे. आणि हा चिकन आता झाल्याच्यानंतर मला सगळी पुढची तयारी वगैरे करायची आहे. तयारी म्हणजे सगळं किचन वगैरे आटपायचं आहे. तर इथे मी सगळं किचन आटपून घेतलेलं आहे आणि जेवायला बसलेली आहे. इथे तुम्हाला सगळं जेवण दाखवते जे मी आत्ता बनवलेलं होतं. आणि हे थोडं थोडं जेवण आहे ना ते रात्रीचं आहे. छान मस्त असं गरम करून घेतलेलं आहे. चला तर आता मी जेवते मस्तपैकी आणि तुम्हाला बाय बोलते. आजचा जो शेअर केलेला व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.